आत्ताच एक सोनाळपाटाला गंभीर घटना घडली आणि लोकशाहीला काळीपाम फासणारी ही घटना आहे. आज दोन गाड्या, एक बिगर नंबर प्लेटची आणि एक नंबर प्लेट सकट, आणि त्या नंबर प्लेट नसलेल्या क्वीड गाडीवर भाजपचं स्कार्फ, भाजपचं चिन्ह आणि त्याच्यात आत त्याच्या पदाधिकाऱ्यांचं व्हिजिटिंग कार्ड मिळालेलं आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की ती गाडी आम्ही चेक करायसाठी थांबवलेली असताना त्याच्यात चेक केली. पण आज या तालुक्यात गेली 15 दिवस झालं विदाऊट नंबर प्लेटच्या गाड्या फिरतायत. आम्ही वेळोवेळी याचा प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहे, पण आज प्रशासन त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करताना दिसत आहे. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आज जी घडलेली घटना आहे. आज जी काही गाडी सापडली त्या गाडीत पैसे होते असं लोकांचं म्हणणं आहे, पण परस्पर पोलिसांनी ती गाडी चेक करत असताना, चेक करून झालेले असताना त्या लोकांना बरोबर घेऊन शेजारच्या हॉटेलमध्ये चहा पीत बसले किंवा नाश्ता करत बसले. आणि तिथल्या लोकांनी ते त्यांच्यातला तो संभाषण ऐकल्यानंतर या लोकांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि ते जे काही पैसे सापडले त्या गाडीत, त्या गाडीतले डील करताना त्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणावर माप जमवला आणि त्या लोकांनी पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आज या पद्धतीचे पोलीस अधिकारी या निमित्तानं आज लोकशाहीला काळीमा फासत असताना दिसत आहेत. म्हणून या घटनेची सदर सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. या निमित्तानं अशा घटना घडून या तालुक्यातल्या, आमच्या जत तालुक्यातल्या लोकांचा स्वाभिमान आज दुखवण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर या स्वाभिमान खरेदी करण्याचा प्रामुख्याने प्रयत्न या निमित्तानं होतोय. आणि या निमित्तानं मी सगळ्या तमाम जत तालुक्यातल्या मतदार बंधू भगिनींना या निमित्तानं आवाहन करेन की आज एकीकडे अशा पद्धतीची दादागिरी आणि अशा पद्धतीचा लोकशाहीला धक्का पोहोचवणारी घटना आज या निमित्तानं होते. आणि हे केवळ होतंय ते बाहेरचे लोक आज या जत शहरात आल्यामुळे, जत तालुक्यात आल्यामुळे होते. आणि त्याकडे आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या असताना देखील आज प्रशासन जाणून बुजून या ठिकाणी त्याच्याकडे कानाडोळा करताना आपल्याला दिसतंय. म्हणून मी या निमित्तानं आमच्या तमाम मतदार बंधू भगिनींना या निमित्तानं आवाहन करेन की आज भयमुक्त तुम्ही मतदान करा. या पद्धतीनं जर या अशी आरेरावी आताच जर सुरू झालेली असेल तर मग पुढे काय, अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह सुद्धा या निमित्तानं आपल्या मतदार बंधू भगिनीमध्ये निर्माण होतोय. म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे की या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्या पद्धतीनं जी काही आरेरावी चालू आहे, ज्या गाड्या फिरतायत त्या गाड्यांची चौकशी होणं, त्या गाड्यांचं नंबर प्लेट कुठेही दिसत नाहीत अशा पद्धतीची, आणि ही सगळी लोक, बाहेरची लोक आज या तालुक्यात येतात आणि यामुळे या घटना होत आहेत. या घटनेचा मी आज जाहीर निषेध करतो.